नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम. तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मित्रांनो, आटपाडी येथे श्री विनायकरावजी मासाळ यांच्या वाढदिवसानिमित्त ज्या भव्य दिव्य बैलगाडा स्पर्धा पार पडल्या, त्या 6लाच लॉट काढले होते फायनलचे. त्याच्यानंतर भाषणबाजी सुरू झाली. स्टेजवर असणारे आयोजक आणि समालोचक यांची जवळजवळ अर्धा पाऊण तास ते चालू होतं. त्याच्यानंतर पार 6:45ला 5 कमी असताना या ठिकाणी फायनलच्या गाड्या पळाल्या. त्याच्यात 2 गाड्या उत्तेजनार्थ गेल्या. एक छोट्या कोराळे यांच्या नावावरती जी गाडी पळाली, चिंचाळा फार्म हाऊस यांचा अर्जुन आणि खरसुटीकरांचा बब्या. त्याच्यानंतर 7व्या क्रमांकासाठी 6 आणि 7 ह्या 2 गाड्या उत्तेजनार्थ दिल्या. त्याच्यात आपले मांगडे जाते यांचा सुंदर आणि लक्ष्या या 2 गाड्या या ठिकाणी उत्तेजनार्थ दिल्या गेल्या. त्यानंतर तास क्रमांक 3 वरती जी गाडी पळाली, प्रेम भैया यांचा ओमकार आणि संग्रामसिंह उगले पाटील उगलेवाडी यांचा तेजा, या गाडीचा 5वा क्रमांक आला. त्यानंतर 4 क्रमांक या ठिकाणी संभाजीनगरचे आपले कमल मुलानी यांच्या घरचा साज पळाला, देवा आणि चिमण्या. त्याच्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी जो 3रा क्रमांक आला, या ठिकाणी आपले जगदीश बाप्पू शिंदे आणि ओमकार मिसाळ यांचा 22-11 पिस्टन आणि त्याच्याबरोबर पळाला शिरवळकरांचं वादळ. त्या ठिकाणी तास क्रमांक 4 वरती जी गाडी पळाली मित्रांनो, तिचा या ठिकाणी 2रा क्रमांक आला, ती म्हणजे सासवडकरांचं वादळ. आणि जो आत्ताच पुशेगावचा हिंद केसरी झालाय, वाघवाडीचा रोमन. त्यानंतर प्रथम क्रमांकाचं पारिक या ठिकाणी जी तास क्रमांक 5ला गाडी पळाली, आपला पाखऱ्या शेवाळे आबांचा पाखऱ्या आणि शिरसवडीकर फौजी घाडगे बंधू यांची रायफल या ठिकाणी यांनी 5,09,000चं सर्वात मोठं बक्षीस या ठिकाणी या सीझन मध्ये घेतलेलं आहे. त्यांचं हार्दिक अभिनंदन. अजूनच जर ही फायनल 6च्या आत झाली असती तर खूपच काटाकीर लढत या ठिकाणी झाली असती. परंतु या ठिकाणी कितीही केलं तरी संयोजक आयोजक हे 6:30च्या पुढेच फायनल घेतात. या ठिकाणी 6च्या आत जर फायनल घेतली तर जी विजन असती, जी दृष्टी असती पाहण्याची आणि जे लाईट मध्ये असते, त्यात खूप फरक असतो. त्याच्यामुळे मैदान तर सेमीफायनल पर्यंत चांगल्या पद्धतीचं झालं. आणि त्यानंतर आपला जो संभाजीनगर तळेगावचा राजा आणि सम्राट आहे, ही गाडी क्वार्टरला या ठिकाणी तिला बक्षीस देण्यात आलं. त्यानंतर आपला घरकिणीचा राजा सुद्धा क्वार्टर फायनल मध्ये त्यालाही बक्षीस मिळालं. असे बक्षीस या ठिकाणी क्वार्टर फायनलचे ठेवलं, ते एक चांगलंच उद्दिष्ट आहे. परंतु फायनल या ठिकाणी 6च्या आत घेणं होतच नाही, कारण त्याच्यानंतर खूप सभा चालू होतात आणि सभेच्या नादात या ठिकाणी आभार मानणे, सभा करणे, राजकारणाच्या गोष्टी गप्पा होणे, याच्यामुळे या ठिकाणी या फायनल 6च्या आत होत नाही. कारण याच मैदानावर 6 वाजता जे लॉट्स पडले होते, 6:03 लॉट्स पडले होते फायनलचे. त्याच्यानंतर 15 ते 20 मिनिटं गाड्या खाली झोपायला गाड्या मालकांची चूक झाली. आणि त्याच्यानंतर जे पाहुणे आले, त्या पाहुण्यांचे हार्दिक आभार वगैरे सत्कार्यामध्ये 6:45 वाजले. त्याच्यामुळं हे झालं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.